हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर चला करूयात आपण नेहमीप्रमाणे अन्वीचा टिफिन. आणि आज मी अन्वीच्या टिफिनमध्ये काय करत होते, तर आज मी अन्वीच्या टिफिनमध्ये करत होते शेवयाची खीर. तर शेवयाची खीर तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लीच असेल, त्याच्यात काही नवीन नाही आहे. काय करायचं, सुरुवातीला तूप टाकून छान अशा खरपूस शेवया भाजून घ्यायच्या आणि मग एका साईडला पाणी आपलं गरम करण्यासाठी ठेवायचं. आता कोणी कोणी फक्त दूधही टाकतं, पण काय होतं ते शेवयानंतर टिफिनमध्ये ना घट्ट होऊन बसतात. म्हणून मी जरासा त्यात पाण्याचा वापर करणार आहे आणि ते तुम्ही पाहालच कसं करणार. आता हे जे खजूर आहेत ना, हे लाडूसाठी अतिशय उत्तम असतात. तर हे लाडूमध्ये मी ही खजूर टाकते आणि मग त्याचे लाडू बनवते. तर अशा प्रकारे आपण आहे ना खीर बनवतोय तुपामध्ये. एकदम छान अशा खरपूस शेवया भाजून घ्यायच्या. आता ना शेवया ह्या विकतच्या आहेत, डीमार्टमधून आलेल्या आहेत. आणि मग काय करायचं, शेवया छान भाजल्या की त्याच्यामध्ये हे जे पाणी असतं गरम ते टाकायचं. शेवया मग पाणी टाकलं की छान अशा शिजू द्यायच्या, खूप रट 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 शिजतात त्या. आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे आणि छान त्याला सगळं काही शिजू द्यायचं. याच्यामध्ये काजू बदाम मनुके तुमच्याकडे जे काही असेल ते टाका. तर चारोळे मी आत्ताच आणले होते, फ्रीजमध्ये ठेवले, तरीही ते कडू झाले. त्याच्यावरती काही उपाय असतील तर मला नक्की सांगा. आणि मग काय मी याच्यामध्ये पाणी टाकून त्याला छान शिजू दिलं आणि मग वरून मी साखर टाकली. तर अशा प्रकारे मग मी साखर टाकली आणि सगळं शिजून झाल्यानंतर वरून मी दूध टाकलं. तर अशा प्रकारे केलं तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये जेव्हा द्याल तेव्हा ते शेवया मोकळ्या आणि सुटसुटीत होतात, अशा चिकट चिकट एकमेकांना चिटकून काही बसत नाहीत. आणि मग अशा प्रकारे मी वरतून दूध टाकून त्याला छान शिजू दिलं आणि मग दिला अन्वीच्या टिफिनला शेवयांची खीर. आता खीरीचे सगळे पदार्थ आमच्या अन्वीला फार आवडतात, म्हणून मग मी ते देते, कधीतरीच देते. तर आजकाल जी आर काढलेला आहे की लहान मुलांना साखर शुगर वगैरे देऊ नये. तर आणि काय आमची चहा कॉफी वगैरे काही ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक वगैरे काही शक्यतो पीत नाही. मग तिला मी खीरमध्ये थोडीशी साखर टाकून दिलती, तेवढं पुरेसं असतं. आणि मग तिला थोडंसं नमकीनमध्ये मी दिलता चिवडा जो घरी बनवलेला आहे भडंग. आणि फ्रूट्समध्ये दिलता स्ट्रॉबेरी, जी की अन्वीची फेवरेट आहे. आणि तिनं ही स्ट्रॉबेरी ओठांना लावून सगळ्या मुलांना फसवलं की माझे ओठ पहा कसे नॅचरली रेड झालेले आहेत. अशा प्रकारे होती ती गंमत. आणि अशा प्रकारे झाला होता आजचा टिफिन. शेवयाचा खीर, चिवडा आणि स्ट्रॉबेरी फ्रूट्समध्ये होती. आणि हा आहे आमच्या दिघे ना खूप त्यांचं कॉलेज GPP म्हणजे गव्हर्मेंट पॉलिटेक्निकलमधून त्यांचं डिप्लोमा झालेला आहे. आणि PICTमधून त्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे. तर तेव्हापासून ते त्या बोर्डवरती आहेत, GPPच्या आणि PICTच्या. तर त्यांना काही असला मोठेपणा वगैरे सांगायला आवडत नाही, पण जस्ट मी शो केलं की तर त्यांना काही वाटत नाही, पण आपल्याला खूप प्राऊड फील होतं की अशा काही गोष्टी. आणि त्यांनी GPPमध्ये पण टॉप केलेलं आहे आणि PICTमध्ये पण ते टॉपर राहिलेले आहे, त्यांचं रेकॉर्ड आहे अजून तिथे. आणि डिकॅथलॉनचा व्हिडिओ आलेला आहे, नक्की पहा. धन्यवाद.